तुमचा शिवसेनेचा असला तरी मराठ्याचा, राष्ट्रवादीचा असला तरी मराठ्याचा, काँग्रेसचा असला तरी मराठ्याचा, बेसराचा असला तरी मराठ्याचा. आमच्या लोकांच्या माहिती झालं. तुम्ही आम्हाला मुंबईत अशी वापरून तर दिली ना मुख्यमंत्री साहेब, इथून गेलो मराठ्याच्या पोराच्या डोक्यात येणार आहे, मुंबईत गेलो हात घेते. तुमच्या सुद्धा तुमच्या नेत्याच्या मनात, तुमच्या कार्यकर्त्याच्या मनात सर्वांच्या दारात होणारी होती खरी. लोक आमच्या ते काय लोक त्रास देणार माझा होणार कसं वागलेला घरात पडायचं. लेकराला आपण आले तेव्हा पाणी द्यावा, त्याला एखाद्या चटणी भाकर द्यावा, मुंबई झाले म्हणून पसरून जावा म्हणून हाड्याला पण ठेवले एकदम. तुम्ही बघून आले का म्हणजे याचं कारण असं आहे, हे बघा ज्या मताला तुम्हाला किंमत द्यावा लागेल, राजकारणाला ऐकून तुम्हाला जे मताचं मत काय, एक मतानं लोक काय सांगतात याला सुद्धा किंमत द्यावा लागणार. तुम्ही माझी देव सांगणार, गोड बनवणार, तसं काही नाही. मी लोकांना काय करा, लोकांचं सुद्धा खरं आहे ना. तुमचा खरं आहे त्याचं लोकांचा खरा नाही, कोणती पद्धत आहे. तुमचा रस्ता मोकळा केला आम्ही, बातम्या ठेवल्या सरकारने मुंबईत मोकळी करा म्हणून, म्हणजे लोकांना आमच्या गैरसमज पसरला पाहिजे. ते काय चालू आहेत त्या रस्त्यांचा तरी माझ्या पोरं मुंबईत सांगा माझ्या पोरांना कोणा शेती कोणत्या पॉइंटला गेला असेल, देवबाप्पाच्या दर्शनाला गेला असेल, पुढं काय म्हणजे त्याला मला माहित नाही समजा चौकावीला गेला असेल समजा काय ते काय आहे माझ्या पोर म्हणजे साफ आहे चालताना चावतो खेळायचं पुढे काही काही पोरं आल्याच्या नंतर बघते आजूबाजूला. तुम्ही सुद्धा बघताना का तुम्ही खेळामध्ये नाही मंत्री येतात, मुख्यमंत्री येतात, आले आणि तिथं जातो का आज रेस्ट लावून जाईल सगळीकडे पोलीस आवाज घेऊन बघा कशी आहे. म्हणजे तुमची येते भावना आमची येते भावना असं नका सोडू. तुमच्या दारात तुम्ही आम्हाला एक 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 दिवसाने पारामध्ये द्यायला काय राहावं तसं पाहिजे तर मग आम्हाला 27 दिवस मला झोप नाही, रात्र झोप 28 दिवस झोप नाही, रात्र झोप नाही. 27 दिवसभर जेवण मिळालं, 28 मिळालं सकाळी. म्हणजे 27 सकाळी पण नव्हतं आणि संध्याकाळी पण नव्हतं. निघालो वाटलं होतं उशिरा निघू, पण इतकी गर्दी झाली त्याला अंतरवाली बिना जेवणाचं तसंच निघालो. मला रस्त्याने नाही जेवण मिळालं दिवसभर. रात्र इतकी गर्दी होती की समजून पत्रकार बांधव माझ्याकडे मी मुख्यमंत्र्यावर मला सगळं घेऊन आपल्या गाडीनं म्हटलं शूटिंग फिटिंग करताना करून दे ना. त्याला काय घोडं बोलायचे ना ते बोलायचे तो ओपन मीडियाच्या समोर चर्चा करायची मीडियाच्या समोर सगळं ओपन. रात्रभर जेवायला नाही मिळालं. सकाळी 28 सकाळी जेवलो जे जेवण पुढे मी रोखला दुपारी झाला थोडं गाडीवर बसून जेवण ते काय जमलं नाही, जेवण आलं नाही, थोडं जेवण. म्हणजे 28 आणि 28 रात्र पण उपाशी आणि जागा जागा बरोबर जाऊन पत्रकार विचार येते म्हणजे आज करायलो कामाला मारणार लोक दोन तीन टाइम हाणायची सवय आणि 2-3 बायला जायची सवय लटायला मायामुळे ती आपण गाडी कारण वेगळेपणा नाही करत. मला हे सरकारला सांगायचं माझ्या पोराची बाजू वापरू नका. मुंबईत काही करणार नाही ते देवबाबाच्या दर्शनाला जाते पुन्हा येतील काय करणार नाही. तुम्ही त्याला चिडी घालू नका, ते काही करणार नाही.
लय गरीबाचे लेकर आहेत, लय मोठं दुःख लेखा घेऊन आले ते मराठ्याच्या पोरं मान आणि मस्ती घेऊन नाही आली. लय हाले तो आमच्या लेकराचे मुख्यमंत्री. आम्हाला माहिती आमच्या लेकराचे किती हाले, किती कमरा मोडले आमच्या आई बाबांचे कष्ट करून. नाही वगैरे तुम्ही ते जाण ठेवा. ते मास घेऊन नाही आले तर मारलेलं नाहीये, वेदना घेऊन आले आणि तुम्ही वेदनेवर लक्ष देणार. आमच्या डोळ्याचं पाणी पुशिनात म्हणून त्याला राग येतो. बरं तुम्ही लवकर नका का पुशिनात, मी उपोषण करून करून गेल्यावर मग घ्या, हरकत नाही, काय अडचण नाही माझी, मी बलिदान द्यायला तयार झालेलो आहे. पण तुम्ही त्यांना इथं दुकान बंद करायला लावू नका, नंतर तुमच्या महाराष्ट्राचा बातमी तसंच होणार आहे. अहो खरं सांगतो, आपण मला उठून नसतो. आमचे पोर आले मग तुम्ही डबऱ्या बंद करणार, हॉटेल बंद करणार, सगळं पाण्याचं बंद करणार. आम्ही पण तुमच्या तिकडे सभा केले, तुमच्या तिथे पाईपलाईन आमच्या गावातून घेणार, आम्ही तिथं पाणी द्यायला मोठा बंद करणार. तुमचं वीज धावण्यात गेलं असं पाणी ते बंद करणार जरा आणून गेलेला. तुम्ही आम्हाला मुंबईत घेऊन देणार, आपण बोलतो मी करतो. तुमच्या आमदार मंत्र्याच्या जर आमच्या जो पाईपलाईन गेला असतं तर आम्ही बंद करणार. तुम्ही आमचे उपाशी मारायला कसं होणार? तुम्ही नाही सापडत आम्हाला, तुम्ही नाही सापडत आम्हाला, तर तुमच्या लोक सापडते. कारण तुम्ही माझ्या सगळ्या स्वरात त्रास द्याल ना. इथं आलेला मराठा सगळा आमचा पाहुणा आहे, सगळं आमचे सगळे स्वर आहेत, तुमचे सगळे स्वर असते ना महाराष्ट्रात, त्यांचे झाड होणार. हो जशाला तसं होणार, जरा ठेवा मुख्यमंत्री, जशाला तसं होणार. माझ्याकडे म्हणजे लोक राहिले तर तुम्ही त्रास देताय. आणखीच बदलापुरती हे माझं मत आहे. आणखीच तुमच्या मुक्तीत बदल करा, आम्हाला काय नको. आणि मराठ्यांच्या पोराला सांगतो भाऊ, कुठे जरी इकडे तिकडे गेले तरी शांतता हे शब्द आणि संयम ध्यानात ठेवा सगळेजण. कुणीही वाईट पाऊल उचलायचं नाही. आपण आपल्या गाड्या दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा. इथं जर नाही खायला मिळालं तर तुम्हाला रेल्वेनं तुमच्या गाडीपर्यंत जाता येईल, जेवण करता येईल, पुन्हा रेल्वेनं तुम्हाला माघारी पण येता येईल. किंवा इथं जर पाऊस असला तुम्हाला तुमच्या गाडीत तिथं झोपता येईल. म्हणून अगोदर गाड्या ठरवून दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा. हे कोणी शब्द विसरू नका. परत गोंधळ होतो, गाडी सापडणार, गाडी कुठे. त्याच्यापेक्षा मैदानावरती सरकारची जबाबदारी, त्याचे संरक्षण भेटेल. तुम्ही एखादी गाडी लावली की तुम्ही टेन्शन मुक्त झाले, मग तुम्हाला मैदानावर येता येईल, मैदानाला पुन्हा तिकडे जाता येईल. गेम ध्यानात ठेवा. आणि आणखी नाही सांगतो, तिकडे चेंबूरला कोणी रस्ता काय जर थांबून ठेवलेला असला किंवा गाड्या लावल्या जर असल्या तर त्या बांधवांना नाही सांगतो, ते चेंबूर आणि त्या पट्ट्याच्या गाड्या काढा, तिकडून असे निरोप गेले ते मागचा सगळा भाग गाड्याने आपल्या वाहनाने ट्रकाने त्या झाला. कारण काल 28 निघलेले लोक ते आणि 29 दिवसभर निघलेले लोक महाराष्ट्रातून आपले ते सगळे जाम आपल्याच लोकांमुळे आपलेच लोक जाम झाले. त्यामुळे गाड्या जर कोणी म्हणत असलं चेंबूरच्या मैदानावर लावा तर चेंबूरच्या मैदानावर लावा, वाशीच्या मैदानावर लावा असले तर वाशीच्या मैदानावर लावा. ते जर इथून पुढं मुंबईत असले मैदानात तिथं लावा म्हणले तिथं लावा. मला वाटतं सरकारच्या वतीनं एक पार्किंगची जागा घोषित केली पाहिजे. कोणत्या कोणत्या मैदान आहेत काय कोणत्या पोराच्या ध्यानात येईल. तुम्ही तोडी सागरात पोराला मिळाला ना कुठे तुम्ही पार्किंगचा एक पोलीस बांधवांनी आणि तुमच्या पार्किंगचा एक मॅप टाका. ये मैदान या ठिकाणी आहेत, या विभागात आहेत, या वस्तूपासून इतक्या अंतरावर आहे, रेल्वे पासून इतक्या अंतरावर आहे, किंवा अनेक कुठं असतं एखाद्या मार्केट कुठं नाव तिथून इतक्या अंतरावर आहे. तुम्ही मॅप टाका म्हणजे पोराला मिळालं गाडी आपण लावायची कुठं नाही. ते नुसतं मैदानात तुम्ही सांगितले आणि भरलेल्या मैदानात त्याचं टाकू नका. जे मैदानात तुम्ही देणार आहेत, कारण आणखी मंगळवार बुधवारच्या नंतर खूप लोक निघणार आहेत, सरकारी निर्णय ऐकलं तुम्ही नुसतं मुदत वाढले उपयोग नाही दिसत.
तुम्ही जर मागणीच्या अंमलबजावणीला वेळ लावत गेले तसे तसे मराठी मुंबईकडे येणार. म्हणजे मी तुम्हाला खोटं सांगत नाही, आता बोलतो सरकारला कधी खोटं सांगितलं नाही आणि माझा स्वभाव सगळ्याला माहिती, मी खोटं सांगत नाही. महाराष्ट्रात लोक काम सुरत मुंबईकडे निघाले. तुम्हाला आता एवढी हे आणखी पहिला टप्पा पण नाही, असे 7-8 टप्पे या आंदोलनाचे पहिला पण नाही. कारण आम्हाला माहित होतं आम्हाला त्रास देणार आहे मुंबईला, म्हणून आले आम्ही थोडे थोडे आलो. तुम्हाला मी पुढे पुढे दिसून तुमची इच्छा पुरी होईल. मुख्यमंत्र्यांची तुमची इच्छा पुरी होईल. तुम्हाला आपल्या कोपऱ्यात मराठी दिसणार त्याचं टेन्शन घेऊ नका. महाराष्ट्रात सुद्धा आपल्या कोपऱ्यात दिसणार त्याचं पण टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जे अपेक्षित आहे ते होणार. पण आरक्षण आम्ही घेणार आहे. फक्त आम्ही लोकशाहीचा कायद्याचा आणि शांततेचा मार्ग सोडणार नाही. तुम्ही मला जेलात टाका, मी जेलात जाणार, मी जेलात उपोषण करणार, पण सोडणार नाही. तुम्ही गोळ्या घातल्या तरी मी गोळ्या घेणार आहे. तुमची जी तयारी असेल त्याला सामोरं जायची माझी तयारी, पण मी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी सांगत नाही. आणि मागण्या तुम्हाला माहिती म्हणून मागण्या सांगत नाही, फक्त शेवटचंही सांगतो. चेंबूरकडे तिकडच्या बांधवांनी रोडवरती त्यांनी पार्किंगला गाड्या लावा आणि शांततेत आदत मैदानला या. पुन्हा आपले पोरं जे जेवले नसते त्याला जेवायला मिळालं नाही, ते पोरं आपल्या गाड्याकडे जा, तिथं स्वयंपाक करा, जेवण करा. एखाद्याच आपल्याला जेवायला सुद्धा मुंबईतल्या जे मराठा बांधव आहेत त्यांना सरकार आणून देत नसेल, त्यांच्यावर दबाव असेल. म्हणून जर इथल्या बांधवांनी आपल्याला आणून नाही दिलं जेवायला मराठ्याच्या, मुंबई पूर्ण मुंबई म्हणतो महानगरातले, नाराज होण्यापेक्षा आपल्या गाड्याकडे जा, आपल्या 2 टायमाला जेवण करायचं, आपलं खा आणि गाडीचं झोपा, सकाळी पुन्हा ये जा करता येईल. फक्त टेन्शन नाही घ्यायचं. तम्मा आणि संयम आणि सगळ्या गोष्टी हाताळा आणि चेंबूरचा तो मार्ग सगळे पार्किंग लावून टाका. शांत बसा ना, शांत बसा. आम्ही काय संवाद त्यांना कळत नाही. आमचं काम थोडे संवाद सरकारशी करायचं. त्यांना मराठीची गरज असते ते नसेल, आम्ही संघर्ष सोडायला तयार नाहीत ना. त्यांना मराठीत वाटवळ करायचं असेल, त्यांना मराठीला आरक्षण घेत नसेल, मराठी त्यांना संपवायचे असतील, त्यांच्या विचार वेगळे आहेत मराठीविषयी. त्यांना मराठा पूर्ण संपवायचा आहे. मराठीचे लेकरं बाळ त्यांना मोठे होईल नाहीये. त्यांना कशाला भरून येतात जागा घ्यायची. सरकारला मराठा समाजाचा वाटोळा करायचा आहे म्हणून ते येतात नाही, येतील नाही येतात त्या शिक्षण. परवानगी मिळाली आम्हाला. परवानगी देणार नाही. 1 दिवसाची देऊ शकता, साधा आणि सोपा प्रश्न. 1 दिवसाची देऊ शकता म्हणजे कायम स्वरूपी देऊ शकता. मागणीचा अंमलबजावणी गोष्ट नसतं त्याला काही गोळ करून आणायचं असं. दुसरं आमचं तर शांत देऊ तो काय करून आणायचं. तुम्ही ज्या उपमुख्यमंत्र्यांची स्तुती केली त्यातले एक उपमुख्यमंत्री असं म्हणतात की एकाचा लाडू दुसऱ्याला तुम्ही ज्या उपमुख्यमंत्र्यांची स्तुती केली होती आरक्षणासंदर्भामध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदेची, त्यातले एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे म्हणतात की दुसऱ्याचा काढून दुसऱ्याला घेता येणार नाही, एसीमध्ये आरक्षण घेता येणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे फडणवीस साहेबांनी म्हणाला असा संबंध. कारण आम्ही ओबीसीचा माग घेतच नाहीत ना, एकाच दुसऱ्यावर. त्यांनी काय केलं, सरकार असून त्यांच्या पाठीमागं मायबाप सरकार, मायबाप सरकार
लय चुकीचा शब्द आला. यांनी गैरसमज नाही पसरवला पाहिजे. वस्तुस्थिती समजून जनतेला सांगितली पाहिजे. मराठ्यांच्या नोंदी ह्या 300 वर्षापूर्वीच्या आणि एकाच्या काढून एकाला द्यायचं ही जी भूमिका ही भांडण लावायची भूमिका सरकारची. ही कोणाची असली पाहिजे? विरोधी पक्षाची किंवा एखाद्या जातीची. सरकारच या भूमिकेची भांडण लावायचं एखादं काढून दुसऱ्या. आम्ही त्याचं काय द्या म्हणलं गॅजेटियर नाही का हैदराबादचं सारखे 150 वर्षाचे. सातारा संस्थानचं गॅजेटियर नाही का 150 वर्षापासून. बॉम्बे गव्हर्नमेंट ते इंग्रज होते तेव्हापासूनच आहे ना. आमच्या तेव्हापासून त्या नोंदी आहेत ना. सरकारीचाच पाहिजे ना ते. आधी कोण हे का ते कोणी कोणाचं काम दिलं. आमचं उलट काढून त्यांना दिलंय. 16% आमचं आरक्षण आहे. याच्यावर तोंड शिवले. आमचं सरकारी नोंदी यात येत नाही. त्यांचं काम कुठं जायचं. त्यांचं कमी करावं म्हणलं होतं. आम्हाला म्हणाल ओबीसीला 32% आहे. त्याचा 20% कमी करा आम्हाला द्या. 12% फक्त ओबीसी ठेवा असं म्हणलं का. 32% ओबीसी पैकी 20% मराठ्याला द्या आणि 12% ओबीसीला ठेवा 3,500 असं म्हणलं का. आमच्या नोंदी त्या 32%, 27% त्याच्या 19% आमच्या नोंदी त्या द्या म्हणतो की म्हणतो लोकांना सांगते आम्हाला तुला सगळं करावं लागतं यांनी. कारण मी 2 वर्ष तेच काम केलं समाजाला समजून सांगा. आपल्या सरकारी नोंदी आपण कोणाचं घेत नाही आणि ओबीसीला गरीबाला कळत नाही ते सोडून सोडून गरीब ओबीसीला ते सुद्धा कळलं. आपलं जे आरक्षण 89 आहे 1990 यांच्या नोंदी 100-200 वर्षापूर्वीच्या यांना आरक्षण दिला पाहिजे. सरकार दाखवून म्हणतंय एकाचं काढून दुसऱ्याला देणार नाही. काढून घ्यायचं नाही पहिलंच आमचं हे भ्रम निर्माण करते. त्यामुळे काही टेन्शन नाही. आता फायनल होणार. आरक्षण घेणार नाही तर मी जाणार. दोन्ही पैकी एक काहीतरी होणार. एक तर मला सरकार मारून टाकणार गोळ्या घालून. नसतं मी उपोषण करून मारणार. नसतं आरक्षण घेऊन जाणार. हे फायनल होणार आहे. मग आता देवेंद्र फडणवीस करायचं याच्या आडमुठेपणाच्या वागण्यामुळं याचे सत्ता मराठ्याने देऊन मराठ्याच्या विरोधाच्या भूमिकेमुळं मोदी साहेबांना अमित शहा साहेबांना टाळ लावायचा आणि इथल्या सरकारला टाळ लावायचा. कर्नाटकाला आरक्षण द्यायचं ते याच्या आडमुठेपणामुळं केंद्राच्या सरकारला सुद्धा टाळ लागणार यावे. कारण राज्यात मराठी 50-55% जर तशी वेळ झाली त्या राज्यात शांततेत मराठी चाक सुद्धा ठेवून देणार नाही. ते मुलं वर्ष तुमच्या आंदोलनाची तीव्रता कमी करण्याचा सरकारचा हा सगळा प्रयत्न आहे का. तुमच्या बोलायला सरकार येत नाहीये. मराठा उपसमिती तुमच्या बरोबर बोलायला येत नाहीये. आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही. त्यांनी ते प्रयत्न केले. मराठ्याला माहिती मी त्यांच्यासाठी टाकतोय त्यांच्या पोराबाळासाठी. त्यामुळे सरकारवर अवलंबून नाही झाली. सरकारने काही शब्द फेकले मराठ्यांना विश्वास ठेवत. मराठा विश्वास ठेवत नाही त्यांच्यावर. त्यांनी किती शब्दाचा भेदभाव करू द्या, किती मारा करू द्या, किती शब्दाचा प्रयोग वापरू द्या, किती बी काय त्यांना डोकावर लावायचं लागू द्या. मराठी ऐकण्याच्या परिस्थितीत नाहीये. कारण 45 वर्षाला मराठ्याला फसवलं. कोणते शब्द हे बरोबर 40 शांत राहतो. तुमचं म्हणणं बरोबर आहे. सकाळी ट्रॉफिक जाम झाली तर आम्हीच काढली. तुमचं दुसरंही म्हणतंय की आणखी लोक जर आले आता मुंबईत मंगळवारी बुधवारी तर मग आणखी जाम होईल. तुमचं तिसरं म्हणणं आहे की आर्थिक राजधानी. आर्थिक राजधानीनं असं ठरवलं का मराठ्याचं गरीबाच्या पोराचं वाटवा करायचं. तिला वाटत नाही का ती आर्थिक मजबूत झाली मग गरीबाची आर्थिक मजबूत व्हावा खेड्यापाड्याची असं वाटत नाही का. आमचा हक्क नाही का मुंबईवरती. सरकारला असं वाटतं का आर्थिक राजधानीतून
गोरगरिबांचे लेकरं सुद्धा सुद्धा समाधानाने जगावं. आम्ही पैसे मागायला आलो का? पण आमचं आरक्षण आमचा हक्क आम्ही मागायला आलो, ते द्यायचं नाही. ते झालं आता भाषणबाजी खूप झाली आता नाही. आता पुन्हा फाईट, शेवटची फाईट. नाही ते का उत्तर देत नाही. तुम्ही ते विचारलेल्या प्रश्नावरती आम्ही खबीर आहेत ना. आम्ही नेत्यावर सततच नाही. ते तर म्हणले ओबीसीतून देऊ, नाही तर कोणी म्हणलं नाही देऊ. आम्ही त्यांच्या म्हणण्यावर नाही चालत का? आमच्या स्वतःच्या म्हणण्याला चालतो. आले काय गेले काय चालूच असतं ते. कोण आमदार भेटायला आला, कोण मंत्री भेटायला आला, कोणी खासदार आला. त्यांचं काम येणं, आमचं बी काम आहे सन्मान करणं. आम्ही मागं हटत नाही. ती आमच्या सगळ्यात मोठा समाजाचा प्लस पॉईंट. बॅनर व्हायरल होतोय, भाजपने लावलेला. महाराष्ट्र शिवेनं लक्षात ठेवत नाही, कर्तृत्वाने लक्षात ठेवत. आम्हाला आता तुमच्याकडूनच कळलं, मला माहित नाही की बॅनर व्हायरल व्हायला. महाराष्ट्र शिव्यांना लक्षात शिवायने लक्षात ठेवत, कर्तृत्वाने लक्षात ठेवत. फडणवीसांनी मराठा समाजाला सातत्यानं आरक्षण देण्याचं म्हणजे ते देवेंद्र फडणवीसांचं कालीन औषध लावणे त्याला आमच्या ग्रामीण भागात म्हणते. उलट बसून कालीन औषध लावणे असं त्याला म्हणते. कारण उलटा माणूस मग खाली झालेल्या माणसाला कालीन औषध लागतच नाही. जर ते उलटाचा खाली उतरला तर एखाद्याचं काम झाली आपली तर त्याच्यावरती मलम तो लावू शकतो. उलटा बसून कालीन मलम लावणे याला म्हणते. कारण त्यांचं म्हणणं असं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं की महाराष्ट्र शिवाय नाही तर कर्तृत्वाला सेटिंग तो काय करतो देवेंद्र फडणवीस साहेब तुमचं मला काय सांगा. तुम्ही डंगराच्या गाडीत लाकूड घातलं परत भाषा दिल्या. डंगराला तुम्ही आरक्षण नाही दिलं. तुम्ही जेवढे महामंडळ ओपन केले मतदान घेऊस तर निवडणुकीच्या टायमाला कोणाला एक रुपया नाही दिला. एकाला पण ऑफिस नाही, एकाला पण त्याच्यावरती भरती केलेली आहे. बघा परिसर आहे का आता ट्रेनच्या माध्यमातून तुमच्या काय आता काय लावून तो घेताही तो नाही दिसत. ऐकल्यापेक्षा माईक लावा तिथं तुमचं एक माईक आम्हाला म्हणजे भावा तुम्हाला ठेवा. आणि तुमचं कर्तृत्व काय सांगा. तुमचं कर्तृत्व ते डंगराचा वाटोळ केलं ते कर्तृत्व आहे. काही समाजाला या राज्यात वेगळं आरक्षण आहे. काही समाज असा या राज्यातला की त्याला विदर्भात तो एससी आहे, मराठवाड्यात तो ओबीसी आहे. व्यासपीठाच्या बाजूचे बडबड करणारे बाहेर ना तुम्ही पुढे होत शिक काय बडबड करता नाही. इकडचे बडबड करणारे देवेंद्र फडणवीस साहेबांचं कर्तृत्व आहे. इतर काही समाज मराठवाड्यात ओबीसीचे, विदर्भात एससीचे, खानदेशात एसटीचे. एका राज्यात एकच जात 3 प्रवर्गात असते का हे फडणवीस साहेब तुमचं कर्तव्य. मराठवाड्याची काही पोरगी जरी खानदेशात दिली तर ती एसटी होती. मराठवाड्याची पोरगी विदर्भात दिली काही एससी होती. तिकडची काही एससीची पोरगी जर मराठवाड्यात केली ती ओबीसी. बघा आमचा खेळ. जर आमचा मराठ्याचं तसा हे करतो तो केला तुम्ही. मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली, तिचे पोरं ओबीसी किंवा तर आमचा आंतरराष्ट्रीय विवाह आहे पूर्ण कळा. आम्ही मराठीचे म्हणून मिळाला यांची बेकारी. तिकडची पोरगी करावं ती पोरगी आणलेली ओबीसी, तिच्या नावाला लोकपण पोर लोकपण ती ओबीसी. आई निवडणुकीला प्रचार करतो.
म्हणजे कोणाच्या आईचा ताळमेळ हे तुमचा कर्तृत्व फडणवीस साहेब तुमचा कर्तृत्व मराठ्याला आरक्षण असू नये न देणं हे तुमचं कर्तृत्व ऐका जागा दादा फडणवीस साहेब दूधचा दूध पाणीला पाणी झालंच पाहिजे तुमच्या पुढे टाकणारे आमदार कोणी चपला भरलेले कुठं भरलेले चाटणारे ते 2-4 आमदार राहिले ते फक्त कर्तृत्व तुमचं कर्तृत्व आहे का याच वेळेस उत्सवाच्या काळात आहे बहिणीच्या डोक्यात फरले तुम्ही आमची अंतिम सर्वात उद्या 1 तारखेला 2 वर्ष म्हणजे तुम्ही आम्हाला देवाच्या आनंदी येऊन आम्हाला मुंबईत परवानगी नाकारली हे तुमचं कर्तव्य आहे याच गणेश बाप्पाच्या काळात तुम्ही आंतरवाडीत आमच्या आई बहिणी गोळ्या घातल्या हे तुमचं कर्तव्य आहे तुमचं कर्तव्य फडणवीस साहेब शेतकऱ्याला कर्जमाफी करून म्हणणारा माणूस मतदान घेतलं माफ केलं हे कर्तव्य तुमचं गळ्यात बिया घेतला पाशा पटेल तुम्ही आणि गोदावरी गावात काढली होती तुम्ही पकवा तुमच्या गळ्यात बळद कुठे तुम्हाला वाजतच होते मग तुमच्या मोठा पुढे शेतकऱ्याला माल भाव देऊ हे तुमचं कर्तृत्व नंतर तुम्हाला पगार वाजले तुमच्या गळ्यात टाळा दिला टाळाचे ठोके बोला फक्त तुम्ही कशी टाळाचे ठोके कोणच्या आबांगावर कोणत्या चॅनल 2 द्यायचे का 3 द्यायचे बाबा बरोबर का हे नाही मारतो तुम्ही जर हे करतो कोण हे करतो तुमचे शेतकऱ्याचं काय केलं तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही लाडक्या बहिणीचा पगार बंद केला हे तुमचं कर्तृत्व आहे तुम्ही गणेश मुस्लिम मराठ्याला वाद लावले हे तुमचे कर्तव्य आहे तुमचे कर्तव्य सोपे सांगावं की मला राज्य येईल कारण मी तेव्हा नेवारे तुमच्या तोडीस तोड आणि शिव्यानं सांगतो तुम्हाला तुम्ही जर आमच्या आई बहिणी हमला सुद्धा बोलला तेवढी सभेपणा आमचा आहे तुम्ही काय सांगितलं हल्ल्यावर मग हे पोलीस आहे मया पोलिसाला थांबलं म्हणून तुम्ही आमच्या आंतरवाडीचा मावल्यावर त्यांच्यावर माणसावर बायावर हाफ मर्डरच्या केसेस केल्या देवात हे करतो तो कोणाचा कोटी येऊन ओरिजिनल कोटी जन्मलेला माणूस नाही करू शकत ओरिजिनल कोटी आलेला माणूस ओरिजिनल कर्तव्य करणार की पोलिसांनी हल्ला राज्याला तर ते म्हणते महिला पोलिसाला हल्लं पोलीस होतोय का जनता आहे तुझी जनता आपली पाहिजे म्हणून ते घडलं होत त्याच्यानंतर पुढे शेती नाही तुम्ही आज मोठं चालले का आपण आज मोठं चालू तुम्ही सभे वागला आम्ही सभे वागतो तुम्ही काल 1 दिवसाची परवानगी दिली पुरा महाराष्ट्राने कौतुक केलं नाही परवा तुम्ही जसे वागतात तसे आली आणि तुम्ही जर वाटण्याचं आरक्षण दिलं सगळं जेवढ्या मागण्या ते अंमलबजावणी केली जर तुमच्या मागल्यावर काय नाही वर्षा मागल्या तर नाही लागून आल्या तर आपलं नाव बदललं एकदम सोपं पण तुम्ही मला मुलीच्या भांडण करू नका मारी झोपी दादागिरी करी पोराला ते झाला एक दादा त्या भांडणीत करूच नका शाण्यात आणि तिथे पोस्ट व्हायरल होते ना ते चेलेच्या पाट्या असते 4-2 पुढची आशा आपण राज्यपाल कोट्यातून काही राहिले मतदानावरचे विधान परिषद संपलेला आता राज्यपाल कोट्यातल्या राज्यपाल कोट्यातली तेवढी संधी ती का होकली त्यांचं डबलच वाढलं त्यांना माहिती याला बोललं म्हणजे तेवढं राज्यपाल कोट्यातल्या देते कारण विधान परिषदेच्या विधानसभेच्या स्थानिक स्वराज्यामधल्या विधान परिषद आता नाहीये मग आता पुन्हा विधानसभा आता एवढ्या अगोदर ऍक्टिव्ह होईल मग तिन्ही कायद्यावर ऍक्टिव्ह व्हायच्या अगोदर राज्यपालाच्या कोट्यातून आपल्याला आमदारकी मिळाली म्हणून ते कोणी कुत्रे बोंब येते थोडेफार काही कर्तृत्व नाही तुम्ही आणखी कर्तृत्वावर जर बोलले तर मी याची टाकी वगैरे आम्ही व्हायरल करतो
कोणाकोणाचं काय केलं ते कोण टाकतो माझ्यावर बियाणे काय अडचण पाटील तुम्ही आरोप करताय की जातीमध्ये घोळ केलाय. दुसरीकडे विरोधक आरोप करतायत की मतांची पण चोरी करण्यात आली. असं काही वाटतंय का तुम्हाला की मतांची चोरी निवडली आहे का? मतांची चोरी झाली आहे का? काही बघा मला लाखो लोक आले तिथं शांत बसा लाखो लोक इकडे आले म्हणून माझं नसते बोलणार नाही सरकारला बोलायचं म्हणून मी खरंच वेगळं असायचे म्हणून देव तर बस कधी कधी म्हणत वेगळं असायचे मला जे बोलायचे मी करतो माझ्यावर कोणी पॉझिटिव्ह व्हावं म्हणून मी बोलायचं असं मला वाटतं तुमचा प्रश्न होते ते माझा स्टोरी झाली का नाही मला काही मित्र नाही करायला हा ना मग सांगतो तुम्हाला महिला मग आम्ही एक विचार केला लोकसभेला कोणी पडले लोकसभेला एकाचा निवडून झाली म्हणजे मताची चोरी ते प्रश्न मांडायचे मला तो विचारला तरी म्हणून सांगतो जर ते मतात चोरी लोकसभेला निवडून आले ना असं मला वाटतं नसावं बोलवा असं माझं म्हणणं उभं एक पण पुढचंही सांगतो मी काय त्या तज्ञ नाही करू शकते जे काही सुविचार आहेत ना म्हणून माझे अशी केली पाटील साहेब जर दोन्ही उपमुख्यमंत्री सकारात्मक आहेत आणि बाकीचे मंत्री सकारात्मक आहेत बरेचसे आमदार तुम्हाला पर्सनली भेटून पाठिंबा दर्शवणार मग थोडा आणताय कुठं इगो देत मुख्यमंत्र्यांचा इगो मराठ्यांचा देश आकाश मराठा विषयीचा 16वा असं म्हणणं कालच पत्रकार गौरवराव पाटीलाचे आहे योग्य वेळेस योग्य संधी गोरगरी मराठींचे करोडचे म्हणत तुम्ही एखाद्या आमदाराला मंत्री पद नाही दिलं तरी तुमचा हुसर एखाद्याला पद नाही दिलं तरी तुमचा हुसर पण गोरगरीब त्यांच्यावर जर उपकार केले तुम्ही घरी पण योग्य ट्रॅक घ्या अशी संधी आली योग्य निर्णय घ्या तुमच्या पाठीशी पडला बस बाकी काय चला धन्यवाद उद्या विशेष माहिती सांगायची सरकारने आणि पोलीस बंदोबस्त काम करा सारखे बरोबर वाटू नका इकडे गाड्या हलावल्या तिकडे हलावल्या त्यावर थांबल्या तुम्ही ना अगोदर पार्किंग लोक घोषित करा म्हणजे महाराष्ट्राच्या लोकांना तो सध्याचे या विभागात विरार आणि सायनला अमुक ठिकाणी दादरला या ठिकाणी मंत्रालयाच्या आसपास आझादच्या आसपास अमुक ठिकाणी तुम्ही अशा पहिल्या पार्किंग लवकर घोषित करा तुम्ही काय करता 15 मिनिटाला 10 मिनिटाला व्यासपीठ येऊ सांगतात मी करतो घोषित नाही काय ते बार मला विचारायचे सरकार मी सांगतो त्याच्यामुळे मी आजचे दिवस सांगतो पहिल्या पार्किंग लवकर तातडी घोषित करा मीडियाच्या समोर द्या सरकार म्हणून म्हणजे पूर्ण तिथं गाड्या घेऊन जाते आणि आता विराच्या पोराला सांगतो आता ते काय असेल की गाठाचा पहिला असेल तो खाली शिदा मारला आणि याला काय मुख्यमंत्री असं मावशी त्यांचं 4-2 लोक आहेत ते जसे कानात थुकत येत तसं बोलतील आणि ते कानात थुकत येत म्हणून त्यांच्यापासून 7 करोड मराठा चाला त्यांनी मनाचा डिसिजन घ्यावा आपण काय केलं पाहिजे ते रवी गाठी मराठवाड्याचं मागं नाही आता मराठी संपले याच्या माग पूर्ण नाही पश्चिम महाराष्ट्राच्या मागं राहिले नाही याच्या माग कोकण राहिला नाही खानदेशी राहिला नाही ते राहिलं गाठी जमा आता पोटे मराठी दुसरे आता ठोका खाली आता काय करा सांगत होतो मी गरीबाचा कल्याण केलंय ना मला सोडू शकत विरारच्या बाजूला विरारच्या त्या भागात त्या शहरातल्या पोरांना जिथं त्यांनी रोडवर त्यांच्या गाड्या त्यांनी तातडीनं संबंधित पोलीस बांधव आणि सरकार सांगत त्या पार्किंगवर येऊन लावा आणि रेल्वेनं आझाद मैदानकडे या
ही सगळ्यांना माझ्याकडून विनंती आहे. पुन्हा एकदा सरकारने पोलीस बांधवाला सांगतो, मला बार बार बोलता येणार नाहीये, मग आता तो तोडलं पाहिजे. म्हणून माझी विनंती आहे, तुम्ही घोषित करा मराठीचे पोरं गाड्या निवडणूक लावतील आणि नाही लावले तर मुंबईची जी टीम येते तुमच्या मदतीला घ्या. कारण आमच्या इकडच्या लोकांना पण माहित नाही जास्त, त्याच्यामुळे आमच्या लोकांची उगत पळापळी करू नका, इकडे चला तिकडे चल. त्यामुळे मुंबईची टीम सोबत घ्या. आणि त्या पार्किंगच्या लोकांचा आता तातडीचा विषय की त्या विरारकडं खूप गाड्या आल्या, त्याच्यामुळे ते रोड ब्लॉक झाला. आता तुम्ही जर पार्किंग नाही दिली तर ब्लॉक होणार तर काय होणार. त्यामुळे तुम्ही पार्किंग लवकर घोषित करा. नुसतं मात्र आम्ही 29 ठिकाणी म्हणजे 29 मैदान पार्किंगला दिले. 29 मध्ये 29 पुढं बीडला दिलं, अमरावती घे, नागपूरशी घे, हिंगोली घे, इकडं सांगली सातारा सोलापूरला दिले असं त्याच्यावर काय होता लागत ना. नुसती 29 दिली आणि 29 आम्हाला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या वेळी दिलं. जवळपासची मैदान त्यामुळं ओपन करा. आझाद मैदानच्या जवळचे आसपासचे सगळे मैदान ओपन करा. शांततेत मराठी कुस्ती काही ताण होणार नाही. सरकारचा शब्द घ्या. उपोषणाबरोबर पाणी सोडले नाही घेतलं, पण आणखी 2 दिवस बस म्हणणार पाणी घे 2 दिवस समजा. पण मी सकाळपासून घेतलेलं नाही, कारण त्या बोलून आले काय पाहतो मला आणून दाखवा त्याशिवाय मला फाईन आणून दाखवा ना. अरे मेसेज द्या ना मला देवाला मी जाणार ते कुठं म्हणून काय करायचं. आणि आता सध्या बड्या किमतात देणार फाईन मारायचं घ्यायच्या, पण मुंबईत घ्यायचं चुकायचं नाही. फक्त तुम्ही शांतता मार्ग सोडायचा नाही. नाहीतर तुम्ही आपल्या आंदोलनासाठी नाही आले, तुम्ही कोणत्या तरी पक्षाचं ऐकून ठिकाणा करायला आले. एकाने ठिकाणा करायचा नाही. आता ट्रॉफिक जाम कशामुळे होती तर पार्किंगला जागा नाही म्हणून ते रोडवर हे करायचं. तुम्ही ठिकाण ओपन करून द्या, सगळं होईल. चला पाण्याचं काही नाही, पाणी आज उद्या घेतलं नाही मी तरी सकाळपासून पण नाही पण पाणी आजच्या उद्या सुरू आहे. आणि नाही मुख्यमंत्र्यांना पाणी पण सोडून देणार आणि कडक पोषण सुरू करणार. आणि सगळ्या गाड्यांनी झोपायचा उगा तरी टेन्शन नाही घ्यायचं. हा पाणी आणि आजच्या दिवस आशा आहे मला आज उद्या मुख्यमंत्री सरकार मराठीच्या विषय नाही केलं पाणी सुरू पूर्ण जेवायचा आपल्या स्वयंपाक करायचं, जेवायचं, गाड्यात झोपायचं, सगळं तिथे आमदार एक आहे बघून ठेवायचं. मार्केट काही फुल झाल्या तर मग आता तुम्हाला पाठीने तेल लावा लागेल ना. आपल्याही पोरांनी आठवणपणा करायचा नाही, मग ते नाही आवडणार ना. हा इथं जर एखाद्या मैदान मोकळे आणि ते देत नाही तर मग बोलू. पण इथल्या मैदानात काही बरेच फुल झाले, फुल झालेत ना. आपल्या लोकांनी बाहेर लावायचं असं आहे 10 ते 12 रुपये तुमच्या पार्किंग पासून तुम्ही आझाद मैदानला येता. लय सोपं आहे का त्यांना 10 रुपये. आणि हे 30 झोन आहे ना, हे 30 झोन आहे ना, 30 झोन इथं मनाने आपल्या माणसाने थांबायचं नाही. मला गरमी झाली ना, मला त्रास होतो. तुम्हाला मनाने सांगतो सगळेच माझ्या जीवाचे आपले पण आणि बाहेर चिकातून बाहेर ते सुद्धा माझ्या जीवाचे. तुम्ही गाडी नवसाचे नाही आणि ते बिगर नवसाचे नाही. मला वागणूक देणारे सगळ्याला सांगितलं लागतं. व्यासपीठावर सुद्धा तसंच सगळे पाहिजे बिचारे खाली. मुंबईकर एवढेच मला
आणि महाराष्ट्रातून आलेले तेवढेच मला ही भूमिका आहे. त्याच्यामुळे मला तुम्ही परेशान करू नका. बाहेर गेलं ना पुढे बाहेर निघायचं, एकाने सुद्धा थांबायचं नाही. एक 7-8 जणच फक्त ते स्वयंसेवक म्हणून तेवढे स्वयंसेवकाचे खोटे पिल्ले गुतून महिन्याजवळ येऊन बसू नका. माणसं लढायचं काम, जेवले का हे बघायचं काम, कुणाला अडचण आली का ते स्वयंसेवकाचं काम. माया पुढे गेलं तरी ऐकलं बाहेर घालून आणि त्याला झोपमध्ये बाजू होईल. काय काय स्वयंसेवक झाला तू, त्याच्यामुळे नाही का बघा पुढे बाहेर व्हा, पुढे बाहेर व्हा. हे काम आरक्षण मिळू तर मग फोटो काढू नका. आरक्षण मिळाल्यावर काढ, फोटोच्या नादात वडवळ करायचं नाही. समाजात चला बोलायला लावू नका, मात्र असू दे. सकाळी 100% घेऊ. आणि बाबा मी बरीच हिंदी शिकलो नाही, ते शिकलो. अरे कशाच्या आधी आपलं उडदाच्या आत्महत्या करा उड्याच्या आत्या सगळ्यांनी सामान आणलं ना आणि त्याने आणलं नाही ते परत मागायचा. गाड्या येणार आपल्या 2 टप्प्यात गाड्या येणार आहेत. मला तर पुढच्या मंगळवारी बुधवारी काय येणार आहे. आणि आणखीन काहीतरी शनिवार रविवारी म्हणजे पुढच्या बरं का शनिवार रविवारी राहिलेला पुरा टप्प्याला त्याला त्यांच्या पायातून तुमच्याकडे टाकून घेऊन मी आता हे काम करत ना मुंबईच्या टीमला सांगायचं मी उपोषणाला मी काय काय त्रास सहन करू. तुम्हाला मैदानात येऊन लावा म्हणजे सांगितलं कळा. त्याच्यामुळे मला निवड होईल ना, तुम्ही असं कामच करू नका. मला आरक्षणाची लढाई जिंकून द्या. सगळ्या मनाने बाहेर व्हा. बाहेर व्हा शब्दाचा अर्थ असा असतो आपण मनाने बाहेर जाणे. लोकांनी ढकलून लावल्यावर अपमान होणं चांगलं म्हणते. त्यावेळेस आपण आपल्या गाड्या टाका धरा तिथे झाले चालू की बाहेर व्हा. खाली बस सगळे पाहिलं आपले सुद्धा